वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे कुकिंग मेड इझी. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे वटाणा बटाट्याचं टिक्का. सो किड्ससाठी हे खूप इझी आहे आणि इन्स्टंट आहे आणि यम आहे. दर्शन, तुला आवडतं ना मी टिक्का बनवलेलं? हां, येस, व्हेरी गुड. वटाणे मिक्सरमधून आता आपण क्रश करून घेतलेत. हे बघा, बारीक असे वटाणे क्रश करून घेतले. आता मी हा बॉईल केलेला बटाटा आहे तो आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत थोडीशी किंचित हळद आणि थोडंसं आपला घरगुती, थोडंसं लहान मुलाला खायचंय म्हणून मी मसाला टाकते. तुम्ही मिरची पण कुटून टाकू शकता, पण मी मिरची नाही टाकत आहे. थोडासा किंचित मसाला टाकते चव येण्यासाठी. आणि आपण ह्याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत रवा. ऍड करणार आहोत 1 चमचा रवा. आपण काय ऍड करतो, थोडंसं बाइंड, टिक्की आपली जी आहे थोडी बाइंड झाली पाहिजे व्यवस्थित. आणि 1 चमचा बेसन आणि हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेते. आता मीठ आता टाकते आहे, मीठ टाकते. प्रॉपर असं ते मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचंय. असं मी मिक्स करून घेतलंय. आपण आता छोटे छोटे ह्याच्या टिक्क्या बनवून घेऊ. आता तुम्हाला मी छोटे छोटे टिक्क्या बनवून दाखवते. टिक्क्या मी अशा बनवून घेतल्या छान अशा. आणि आता गॅसवर मी तवा ठेवलाय. तव्यामध्ये मी टाकणार आहे तेल टाकायचं आहे. हे बघा, तेल टाकते. तुम्ही बटर टाकू शकता, तूप टाकू शकता, कारण लहान मुलांना खायचंय. तर मी थोडंसं किंचित तेल टाकलंय. आता मी त्याच्यामध्ये टाकते टिक्की. हे बघ, अशा तुम्हाला वाटेल तसा शेप तुम्ही देऊ शकता. तुम्ही याच्यामध्ये चीज पण टाकू शकता. तुम्हाला तुमच्या मुलाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. आता माझ्या मुलाला चीज नाही आवडत. हे बघा, जशी प्रॉपर होऊन द्यायची आहे. हे बघा, छान असं टिक्की आपली फ्राय झालेली आहे. बघा किती छान अशी टिक्की आपली फ्राय झाली आहे. हे बघा, असं हळूहळू तुम्ही सगळे असे पलटून घ्या. वर आपल्याला टिक्की होऊन द्यायची आहे. 5 मिनिटानंतर आपली टिक्की रेडी. तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात किती कशी झाली आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ती टिक्कीला आकार देऊ शकता. तुम्ही त्याच्यामध्ये चीज टाकू शकता. तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲडेड तुम्हाला जे भाज्या पाहिजेत, कॅप्सिकम, कॅरेट, असं विविध तुम्हाला कोणत्या भाज्या हव्या असं तुम्ही ॲड करू शकता. पण माझ्या मुलाला मोस्टली नाही आवडत. कॅरेट खातो, पण मी त्याच्यात कॅरेट नाही टाकले. माझ्याकडे जे अवेलेबल होतं वटाणा आणि बटाटा, त्याच्यानेच मी ही टिक्की रेडी केली आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट पण टाकू शकता. पण मी साधी, सिंपल आणि लहान मुलाला खाण्यासाठी ही स्नॅक्स म्हणून मी ती रेडी केली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज नक्की मला सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि प्लीज माझी काही चूक असेल किंवा मी अजून त्याच्यामध्ये काय ॲडिट करायला पाहिजे, ती टिक्की कशी बनवायला पाहिजे, तर तुम्ही मला सांगू शकता. मग त्याप्रमाणे मी बनवेन. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आता छान अशी टिक्की रेडी झाली आहे. हे सॉस, पुदिन्याची चटणी कशाने तुम्ही सर्व करू शकता. थँक्यू.